संजय एक साधा आणि मेहनती रिक्षा ड्रायव्हर, पुण्याजवळच्या एका उपनगरात राहणारा, रोज सकाळपासून रात्रीपर्यंत रिक्षा चालवून आपली गुजराण करत असे। त्या दिवशी रात्रीचे जवळपास 11 वाजले होते। शेवटचा प्रवासी एका आडगावात सोडून तो परतत होता। रस्ता पूर्णपणे ओसाड, सर्व दिवेही बंद, आजूबाजूला फक्त झाडी आणि सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता। हवेत एक विचित्र गारवा जाणवत होता, जो हाडात भिनणारा वाटत होता। संजयने रिक्षा एका अरुंद रस्त्याला वळवली, जो वडाच्या माळ्याच्या शेजारूनच जात असे। तो रस्ता गावात भूतांच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होता, पण संजयला या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता। तो मनातच म्हणाला, भूतभीत काही नसतं, आणि तो त्याच्या रस्त्याने पुढे जाऊ लागला। पण अचानक रिक्षा जोरात खडखडली आणि थांबली। इंजिनही बंद झालं। ते थंडीचे दिवस होते, त्यामुळं सर्वत्र धुकं पसरलं होतं। संजय उतरून इंजिन तपासायला लागतो। हातात टॉर्च नव्हता, फक्त मोबाईलचा मंद उजेड। आणि तेवढ्यात त्याला असं जाणवतं, कुणीतरी त्याच्याकडेच बघतंय। त्याची डावीकडे नजर जाते आणि झाडामागे एक स्त्री उभं असल्याचं दिसतं। तिने लालभडक साडी घातलेली होती, जणू एखादी नववधू असावी। ती हळूहळू पूर्णपणे बाहेर आली। तिचे कपडे भिजलेले होते आणि केस पूर्णपणे पुढे झुकलेले। पाय जमिनीला न लागताच ती संजयकडे सरकू लागली। संजय थिजून जातो। ती हळूहळू त्याच्या जवळ येऊ लागली आणि ती हाताने केस बाजूला करते, आणि तिचा चेहरा पाहून संजयचं जणू काळीजच गोठतं। तिचे लालभडक डोळे, संपूर्ण चेहरा जणू जळाल्यासारखा, गालावर खोल जखमा, ओठांवर भीषण हसू, आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे तिचे पाय चक्क उलटे होते। ती फुसफुसत्या आवाजात म्हणते, माझं लग्न अधुरं राहिलं, तू मला माझ्या वरापाशी पोहोचवणार का? आणि ती मोठमोठ्याने हसायला लागते। संजयच्या अंगावर काटे उभे राहतात। भीतीपोटी तो कशीबशी हिंमत एकवटून लगोलग जाऊन रिक्षात बसतो आणि रिक्षा चालू करण्याचा प्रयत्न करतो, पण इंजिनने ऐकायलाच नकार दिला। आणि तेवढ्यात त्याच्या नाकात एक कुबट वास शिरतो। तो झटकन मागे वळून पाहतो। ती नवरी आता रिक्षाच्या मागच्या सीटवर बसलेली असते। तिच्या हसण्यात एक वेडसर क्रूरता होती। ती एकटक त्याच्याकडेच बघत होती। संजय देवाचे नाव घेऊन रिक्षाची चाबी फिरवतो आणि त्याची कीक ओढतो। सुदैवाने रिक्षा चालू होते। रात्रभर रिक्षा त्या रस्त्यावर फिरत राहते। संजय जणू एखाद्या भयानक स्वप्नात अडकला असतो। रिक्षा थांबते आणि नवरी खाली उतरते आणि एका जुनाट पडझड झालेल्या वाड्याकडे चालू लागते। हे माझे घर आहे आणि हेच माझं अंतिम स्थान, असं म्हणून ती अंधारात नाहीशी होते। दुसऱ्या दिवशी सकाळी काही गावकऱ्यांना संजय एका झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडतो। त्याच्या अंगावर तीच नवरीची साडी टाकलेली असते। लोक त्याला शुद्धीवर आणतात। तो प्रचंड घाबरलेला असतो। तो रात्री घडलेला सर्व प्रकार गावकऱ्यांना सांगतो। त्यावर गावकरी त्याला सांगतात, काही वर्षांपूर्वी या वाड्यात एक लग्न होतं। अचानक आग लागली आणि सर्व मंडप व त्यामध्ये असलेली मंडळी सर्व जळून खाक झालं। तेव्हापासून मात्र अनेक लोकांना त्या वाड्याच्या आसपास ती नवरी दिसत असते। ती अजून तिथंच आहे, तिच्या नवऱ्याच्या शोधात। तुझं नशीब बलवत्तर म्हणून तुझा जीव वाचला। बहुतांश लोकांना तिने मृत्यूच्या दारी पाठवलं आहे। त्यानंतर मात्र संजय पुन्हा कधीही त्या रस्त्याने गेला नाही। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।